My dear students, I welcome you to the lecture of English literature. In this video lecture, we are going to discuss about the literary term jargon. Jargon refers to terminology that is specific to an industry, trade, academic discipline, profession or group. जार्गनचा अर्थ असा होतो की असा शब्दसाठा जो एका विशिष्ट उद्योगाशी संबंधित आहे, एखाद्या विशिष्ट व्यवसायाशी संबंधित आहे, शैक्षणिक शाखेशी संबंधित आहे, एखाद्या कमर्शियल व्यवसायाशी संबंधित आहे, एखाद्या समूहाशी संबंधित आहे. म्हणजे जसं समजा आता आपण उदाहरण घेतलं, स्टेथोस्कोप झालं, स्पिग्मोमॅनोमीटर, सिटी स्कॅन, तर ही शब्दावली कशाशी संबंधित आहे? मेडिकलशी. मग त्याला म्हणतात मेडिकल जार्गन. जसं आपण म्हटलं ब्लॅकबोर्ड, डस्टर, सिलॅबस, अकॅडमिक्स, तर हे कशाशी संबंधित आहे? शिक्षणाशी. मग याला म्हणतात एज्युकेशनल जार्गन ऑर अकॅडमिक जार्गन. वर्ड्स ऑफ फ्रेजेस दॅट रिक्वायर स्पेशलाइज्ड नॉलेज टू बी अंडरस्टूड फॉल अंडर द कॅटेगरी ऑफ जार्गन. आता असे शब्द किंवा अशा फ्रेजेस, वाक्प्रचार, म्हणजे असे शब्द किंवा असे वाक्प्रचार ज्यांना खास ज्ञान लागतं, विशिष्ट ज्ञान लागतं ते शब्द समजून घेण्यासाठी, तर हे सगळे शब्द, अशा सगळ्या फ्रेजेस, असे सगळे वाक्प्रचार जार्गनच्या कॅटेगरी अंतर्गत येतात. फील्ड्स दॅट यूज जार्गन इन्क्लूड द मिलिटरी, म्युझिक, इकॉनॉमिक्स, लॉ अँड सो ऑन. क्षेत्र ज्यात जार्गनचा समावेश आहे, असे क्षेत्र ज्यात जार्गनचा समावेश आहे, म्हणजे त्या स्पेशल शाखेतले शब्द. तर अशा क्षेत्रामध्ये मिलिटरीचा समावेश होतो, म्युझिक, संगीत, इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र, लॉ, कायदा आणि अजून पुढे. ॲन एक्झाम्पल ऑफ जार्गन इज द टर्म मेन्स रिया विच इज कॉमनली यूज्ड इन लॉ. आता याचं उदाहरण द्यायचं झालं जार्गनचं, तर एक मेन्स रिया नावाची टर्म आहे जी अतिसामान्यतः यूज केल्या जाते कायद्यात. इट रेफर्स टू द क्रिमिनल इंटेन्शन ऑफ ए पर्सन कमिटिंग अ क्राईम. त्या मेन्स रियाचा अर्थ होतो की असा व्यक्ती ज्याच्या मनामध्ये गुन्हा करण्याचा हेतू आहे आणि त्याने तो गुन्हा केलेला आहे, याला म्हणतात मेन्स रिया. त्याच्या मनात आलं गुन्हा करायचा आणि त्याने तो गुन्हा केलेला आहे त्या हेतूने. हार्डली एनीवन आउटसाइड द लीगल प्रोफेशन वुड यूज सच अ टर्म ऑर इवन नो व्हॉट इट मीन्स. आणि बरोबर आहे, त्या कायद्याच्या व्यवसायाच्या बाहेर एखादा व्यक्ती असेल, त्यालाही हा वाक्प्रचारही माहीत नसेल, मेन्स रिया म्हणजे काय हे सुद्धा माहीत नसेल, आणि त्याला त्याचा अर्थसुद्धा माहीत नसेल, तो वापरणारसुद्धा नाही. का वापरेल? त्याचं काही देणं घेणं नसतं या कठीण टर्मिनॉलॉजीशी. ही टर्मिनॉलॉजी फक्त कायद्यात वापरल्या जाते, तर कायदेवाले ती वापरतील. मिलिटरी जार्गन युजेस ॲक्रोनिम्स सच ॲज AWOL. AWOL म्हणजे ॲब्सेंट विदाऊट ऑफिशियल लीव. मिलिटरीमध्ये हा एक शब्द आहे, शॉर्ट फॉर्म वापरतात ते AWOL, ॲब्सेंट विदाऊट ऑफिशियल लीव. वाईल पोलीस जार्गन युजेस कोड सच एज 10 to 4 मिनिंग ओके ऑर अंडरस्टूड. तर पोलीस लोक कोड्स वापरतात 10-4, याचा अर्थ ओके किंवा समजलं. तुम्ही नाही का SMS वापरता खूप ASAP, ॲज सून ॲज पॉसिबल, तशा प्रकारे तो तुमचा SMS जार्गन झाला. व्हॉट डिफरन्शिएट्स जार्गन फ्रॉम द रेस्ट ऑफ अ पर्टिक्युलर लँग्वेज इज अ स्पेशलाइज व्होकॅब्युलरी. एक्सक्यूज मी. व्हॉट डिफरन्शिएट्स जार्गन फ्रॉम द रेस्ट ऑफ अ पर्टिक्युलर लँग्वेज इज अ स्पेशलाइज व्होकॅब्युलरी. आता जार्गन आणि एखाद्या विशिष्ट भाषेची जी व्होकॅब्युलरी आहे, शब्दसाठा आहे, त्यात फरक कसा होतो की जार्गनची व्होकॅब्युलरी, जार्गनचा शब्दसाठा हा विशेष असतो, पर्टिक्युलर लँग्वेजचा साठा कॉमन असतो, आणि जार्गनमध्ये विशिष्ट शब्दसाठा वापरला जातो. हा फरक आहे. जार्गन म्हणजे विशिष्ट शब्दसाठा वापरणे, आणि पर्टिक्युलर लँग्वेज जो आहे त्यात कॉमन शब्द वापरणे, हा फरक आहे. जार्गन फ्रॉम अ स्पेसिफिक फील्ड कॅन बी अंडरस्टूड विदाउट डिफिकल्टी ओनली बाय पीपल हू बिलॉंग टू दॅट फील्ड. एखाद्या विशिष्ट क्षेत्रातलं जर जार्गन समजून घ्यायचं असेल बिना त्रासाचा, तर तेच लोक समजू शकतात जे त्या क्षेत्राशी संबंधित आहे. वन ॲडव्हान्टेज ऑफ धिस इज दॅट विथ स्पेशलाइज्ड टर्म्स शेअर्ड बिटवीन मेंबर्स अँड इन ग्रुप कॅन कम्युनिकेट क्विकली अँड मोर एफिशियंटली.
याचा फायदा असा आहे या जार्गनचा की यात स्पेशलाइज टर्म्स असतात आणि ते मेंबर्स एकमेकात शेअर करतात. तर हे इन ग्रुप मेंबर त्या ग्रुपमध्ये अंतर्गत फास्ट आणि अतिशय जलद संदेशवहन करू शकतात आणि अतिशय तत्परतेने करतात आणि इतर लोकांना तेवढं ते समजणारसुद्धा नाही, म्हणजे थोडीशी गुप्ततासुद्धा राहू शकते. पूर्ण जरी नाही तरी थोडीशी पटकन समजणार नाही समोरच्याला. However, it can be difficult to understand for anybody outside the group. तरीही ग्रुपच्या बाहेरचा एखादा व्यक्ती असेल तर त्याला हा जार्गन समजणार नाही, हा शब्द प्रयोग समजणार नाही, कारण त्या विशिष्ट शाखेशी संबंधित तो शब्द आहे. Some words in a particular jargon set may mean something entirely different outside the context. आता जार्गनमध्ये काही शब्द असे सेट केले जातात जे त्या संदर्भाच्या बाहेरचे असतात, संदर्भच लागत नाही कधी कधी. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, अ स्क्रिप्ट इन कम्प्युटिंग रेफर्स टू एन ऑटोमेटेड सिरीज ऑफ इन्स्ट्रक्शन्स कॅरीड आउट इन अ स्पेसिफिक ऑर्डर, बट इन द मेडिकल प्रोफेशन अ स्क्रिप्ट रेफर्स टू अ डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन. उदाहरण द्यायचं झालं तर स्क्रिप्ट, जर स्क्रिप्ट शब्दाचा अर्थ आपण एखाद्या स्वयंचलित कम्प्युटर क्षेत्रात पाहिला तर त्याचा अर्थ होतो की स्वयंचलित सूचना ज्या आपोआप एका विशिष्ट ऑर्डरनी किंवा विशिष्ट क्रमाने त्या कॅरीड आउट होतात, त्या वहन केल्या जातात, त्यांना परफॉर्म केल्या जातं, म्हणजे कम्प्युटरचा एक प्रोग्राम समजूया सरळ सरळ. आणि इथे मेडिकल प्रोफेशनमध्ये या स्क्रिप्टचा अर्थ होतो डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन, म्हणजे डॉक्टरने लिहून दिलेले औषध आहे. इन लिटरेचर, जार्गन इज यूज्ड इन स्पेसिफिक जॉनर्स लाईक सायन्स फिक्शन वेन रिक्वायर्ड. साहित्यात जार्गन विशिष्ट साहित्य प्रकारात वापरले जातात, जॉनर म्हणतात ज्याला, प्रकार विशिष्ट साहित्य प्रकारात वापरले जातात. उदाहरणार्थ, विज्ञान कथेत, काल्पनिक विज्ञान कथेत जशी जशी आवश्यकता पडते तसं तसं. इट इज ऑल्सो एम्प्लॉईड इन सीन्स दॅट डेपिक्ट अ सेटिंग विच रिक्वायर्स जार्गन सच ॲज अ कोर्टरूम ऑर अ हॉस्पिटल. आणि हे अशा सीनमध्ये, अशा दृश्यात जार्गन वापरतात जिथे आवश्यकता आहे जार्गन वापरण्याची. उदाहरणार्थ, कोर्टरूम आहे, न्यायालयीन प्रक्रिया आहे, एखादं हॉस्पिटल आहे, तिथे हा जार्गन वापरला जातो. युजिंग जार्गन इन सच कंटेक्स्ट ॲड्स टू द सेन्स ऑफ रिअलिझम इन अ पीस ऑफ वर्क. एखादं साहित्यिक कलाकृती आहे, त्यात जर तुम्ही जार्गन वापरलं तर त्या संदर्भात एक वास्तविकता वाटायला लागते की हो बॉ, इथे वास्तविक हॉस्पिटलचं वातावरण आहे, वास्तविक न्यायालयाचं वातावरण आहे, वास्तविक पोलीस स्टेशनचं वातावरण आहे. For example, during the courtroom scene in The Merchant of Venice, Shakespeare uses words such as forfeit, perjury, precedent, and so on, which make the court scene appeal more real. उदाहरण द्यायचं झालं तर त्यात कोर्टरूम सीन आहे, म्हणजे न्यायालयातलं एक दृश्य मर्चंट ऑफ व्हेनिसमध्ये शेक्सपियरनी तिथला जार्गन वापरला. फोरफीट म्हणजे जप्त करून घेणे, पर्जरी खोटी साक्ष देणे, प्रेसिडेंट आधी असलेला समोरच्याला सोपवलेला, अँड सो ऑन. आणि यामुळे काय होतं की जो कोर्ट सीन आहे तो अतिशय वास्तव वाटायला लागतो आपल्याला. असं वाटतं की खरोखर आपण एखाद्या कोर्टाच्या रूममध्ये आभासी पद्धतीने आहोत आणि तो सीन एन्जॉय करत आहोत. दिस इज ऑल अबाउट जार्गन. इन शॉर्ट, जार्गन मीन्स एका विशिष्ट क्षेत्रातली शब्दावली जी त्या क्षेत्रातल्या लोकांनाच चांगल्या पद्धतीने माहीत असते. दिस इज ऑल अबाउट जार्गन. Thank you very much, my dear students.